आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट। आज दिनांक 30/9/2024 रोजी स्वराज्य वाहन चालक संघटनेतर्फे संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष रवींद्र वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हा अधिकारी बुलढाणा यांना सर्व वाहन चालक यांना कल्याणकारी महामंडळामध्ये समाविष्ट करणे व इतर रास्त मागण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले। त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाकडून केंद्र शासनामार्फत व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ऑटो रिक्षा व मीटर टॅक्सी चालकाप्रमाणेच इतर चालकांना समाविष्ट करून न्याय देण्याची विनंती करण्यात आली। तसेच चालकाला अपघाती मृत्यू विमा योजना, अपघाती अपंग विमा योजना, वार्षिक मेडिक्लेम योजना, मुलांची मोफत शिक्षण योजना, महिलांना गृहउद्योग योजना, जिल्हा तालुका शहर या ठिकाणी विश्रामगृह निर्माण योजना, उद्योगासाठी कमी व्याजदरात कर्ज योजना, स्थानिक शहरात स्टँड निर्माण योजना, सरकारी कचेरीमध्ये उपलब्ध करून देणे याबाबत योजना, वय वर्ष 60 झालेल्या चालकांना पेन्शन योजना अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन शासन दरबारी सादर करण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी स्वराज्य वाहन चालक संघटनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये प्रामुख्याने रवींद्र भाऊ वाकोडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य, गजानन भगत प्रदेश सचिव विदर्भ, आकाश भाऊ वानखेडे जिल्हा बुलढाणा अध्यक्ष, सुनील भाऊ हिवाळे बुलढाणा, पंकज घोटाळे उपाध्यक्ष बुलढाणा, अजय भाऊ पवार तालुका प्रमुख मलकापूर, विजय खराडे तालुका उपप्रमुख मलकापूर, श्याम भाऊ खरात शहर अध्यक्ष मलकापूर, विशाल भाऊ गायकवाड सचिव मलकापूर, तसेच आशिष भाऊ रानडे कोषाध्यक्ष मलकापूर व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। बुलढाणा सुपरफास्ट न्यूज करिता संपादक अरुण जाधव। आपल्याला ही बातमी आवडली असेल तर ड्रायव्हर चालक मालकाच्या हिताकरता या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपले बुलढाणा सुपरफास्ट न्यूज हे चॅनल सबस्क्राईब अवश्य करा।